तर गोपीनाथ उलवेकर यांना मी पाहतो खऱ्या अर्थाने आज चांगली भोजनाची व्यवस्था सुद्धा त्यांच्या माध्यमातून झाली. संत वाचनाप्रमाणे अन्नदाता सदा सुखी. मग आमचे बजरंग उलवेकर असतील खऱ्या अर्थाने, रघुनाथ कडू असतील, या त्रिवेणी संगमचा चांगला योगदान लाभला. स्पीडली बघा मैदानामध्ये कानपोली अत्तरबाई 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघ शतरक्षक रचना त्वरित करून घ्यावी. धन्यवाद महागुरु, धन्यवाद रॉकस्टार प्रवीण आणि धन्यवाद आमचे मित्र दिवेश लवेश दिघे. आपलंही मनपूर्वक स्वागत आणि जाऊया मॅचकडे. सेमीफायनल बघा, डायरेक्ट JDM बेलवली संघाला फायनलचा तिकीट मिळाला, परंतु त्यानंतर आणखीन एक संघ पुढे जाईल, यातून विनर संघ पुढे जाईल आणि दोन संघांमध्ये ही लढत असेल. अथर्व 11 गावदेवी कानपोली विपक्ष हर्षाली 11 YCC जयदुर्गा मुरबी या दोन संघादरम्यान ही लढत. पहिली जोडी मैदानाकडे शुभम आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहताय विकी पाटील हा खेळाडू नॉस्टॅकिक एंडवरती. काटेकी टक्कर या मॅचला म्हणावी लागेल. संध्याकाळचं हे सत्र आहे, अजून एक सामना पेंडिंग आहे, त्यामुळे सूचना राहील कानपोली संघाला 20 मिनिटांमध्ये हे तुम्हाला सत्र समाप्त करायचं, वेळेला महत्त्व दिलं जाईल. सूर्य अस्ताला चाललाय, परंतु अगदी संदीप प्रकाशा अगोदर आपण या स्पर्धेला संपन्न करणार आहोत. मालिका वीरासाठी टू व्हीलर बाईक आपण पाहताय या स्पर्धेमध्ये. यस, लेट्स प्ले, गेम इज ऑन. डावाला सुरुवात झाली. सँडी पालकर यांचा इशारा आला. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या आहेत. पहिला बॉल आदेश मते. पहिला बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी शुभम मिड विकेट क्षेत्राकडे खेळून काढलाय. क्विक सिंगल आली आहे. थ्रो अतिशय चांगला आपण पाहिला, ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला. कानपोली संघ यंदाच्या हंगामामध्ये उदयनमुक्त संघ म्हणून या संघाचा गौरव करण्यात आला. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वाचा वर्ल्ड कप म्हणजे रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील या संघाने छाप सोडली होती आणि आज हा संघ मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित सरपंच ट्रॉफीमध्ये सहभागी झाला आहे. संदीपदादा उलवेकर या स्पर्धेचे खरं तर शिल्पकार, या स्पर्धेचे आधारस्तंभ, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहताय करताना DCC मोरबे टीमला. यावेळेला लो फुलटॉस शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करत बॉल चाललाय मागे, खराब फिल्डिंग आणि त्याचा मात्र आपण पहिला परिणाम 4 धाबा आल्या. पाहिली आणि तिथे चौकार मिळाला. खूप चांगली लढत आपण पाहताय क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि चांगला फटका देखील पाहायला मिळाला. फॉलिंग स्वीपसाठी मात्र हा खेळाडू प्रचंड चर्चेमध्ये राहिलाय आणि इथे त्याच्या माध्यमातून 4 धावा आल्या. नेक्स्ट बॉल यावेळेला देखील त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोर द विकेट LBWच्या स्वरूपात खेळाडू बाद पंचांनी घोषित केलाय, त्यामुळे इथून परतावं लागेल विकी पाटीलला. मैदानाच्या बाहेर पहिला धक्का बसतोय टीम मुरबीला. खरं तर आपण पाहताय डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित सरपंच ट्रॉफी 2024 स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार वीर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच संदीपदादा उलवेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि सध्या विद्यमान सामना सुरू आहे. खरं तर सेमीफायनलचा मुरबी विपक्ष कानपोली आणि या सामन्याचा आनंद घेतात, या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. खरं तर आपण पाहता रायगड टेनिस बॉल क्रिकेटमधला स्टायलिश खेळाडू ओमकार पाटील मुरबी आणि त्यांच्या बरोबरीने अजून एक अष्टपैलू खेळाडू त्याच परिसरातला रायगड ग्रामीणमधला एक उदयनमुक्त यंगस्टर बंटी जोशी यांच्याकडून मात्र मुरबी टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं मनपूर्वक आपण करूया स्वागत. पहिला खेळाडू बाद झाला, त्यानंतर मैदानाकडे चाललाय प्रतीक पाटील. हा खरं तर फलंदाज गुड्डू 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावरती 5 धावा धावफलकावरती आहे. दोघांमध्ये चांगलं बॅटल. कानपोली विपक्ष मुरबी अशी ही लढत. तळोजा MIDC परिसरामधला कानपोली संघ आणि खारघर बेल्टमधला मुरबी संघ या दोन संघांमध्ये मोठा घमासान, मोठा युद्ध तुम्ही आज मोरबे नगरीमध्ये पाहताय, अनुभव त्या स्पर्धेचा घेत आहे. प्रतीकाला स्ट्रायकिंग एंडवरती ओव्हर द विकेट. आदेश हा चेंडू धीम्या गतीचा व्हेरिएशन पाहायला मिळालं. पेस व्हेरिएशन द बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये एक चौकार खरं तर आपण पाहिला, त्या ठिकाणी मिसफिल्ड झाली होती, त्यानंतर मात्र चौकार मिळाला होता. अन्यथा हे षटक अतिशय इकॉनॉमिकल राहिलं असं ज्या पद्धतीने त्याने मागचंही षटक टाकलं होतं 1 रनचं, तसं हे षटक राहिलं असं आदेश मते या खेळाडूचं. यावेळेला देखील आपण पाहिला खरं तर शॉट ऑफ लेन होता
असं वाटलं फलंदाजाला प्रचंड वेगाने बॉल येईल, परंतु धीम्या गतीचा मध्यम गतीचा हा गोलंदाज व्हेरिएशन वर्सटाईल गोलंदाजी इथे आपण पाहताय आदेश मते या खेळाडूच्या माध्यमातून। धावसंख्या स्कोर कार्डवरती एक गडी बाद 5 धावा, 5 धावा धावफलकावरती आहेत। अंतिम चेंडू या खरं तर मैदानामध्ये पहिल्या षटकाचा तोही यॉर्क टाकलाय, कमालीची गोलंदाजी, 5 धावा खर्च केल्या आदेश मते या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये। एक गडी बाजाला विकी पायचीच्या स्वरूपात, अन्यथा हे षटक देखील आपण पाहिलं तर अतिशय निर्णायक राहिलं, कारण या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या। बघा एक विनंती राहील कानपोली संघाला, आपण जास्त एकत्र येऊ नका, फिल्डिंग लावून घ्या, आता वेळ कमी आपल्याकडे प्लीज। तर बघा इथे गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी आहे। लागोपाठ 3 षटकार आणि लागोपाठ 3 विकेटसाठी गोपीनाथ उलबेकर मोरबे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला ना आणि आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती आल्या। खरं तर सुरुवात थोडीशी धीमी झाली आहे, सावकाश झाली आहे, परंतु इथून गिअर बदलावा लागेल। सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय चेतन पाटील। चेतन पाटीलचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं, डाव्या हाताने तो मध्यम गतीचा गोलंदाज आहे, व्हेरिएशन तोही करतो आणि उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी करतोय, हे त्याचं वैशिष्ट्य। ऑन स्क्रीन चेतन पाटीलला आपण पाहताय, खरं तर या मागील काही वर्षामध्ये त्याने केलेली कामगिरी चमकदार राहिली तो गोलंदाज। यावेळेला यॉर्कर खोदून काढलाय डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट, फटका लॉंग ऑनच्या दिशेमध्ये सजवला होता, आदेश चेंडू खाली आले, 1 रन मात्र या चेंडूवरती मिळेल। स्ट्राईक रोटेट केली शुभम आणि त्याच्या बरोबरीने प्रतीक, या 2 फलंदाजाने। प्रतीक आता स्ट्रायकिंग एंडला आलाय। जास्तीत जास्त धावा तुम्हाला खरं तर इथे बनवाव्या लागतील। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टॉस जिंकून कानपोली संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। लो फुल टॉस फिरून मारला, बॉलला टर्न केला स्क्वेअर लेग मध्ये, फटका अतिशय वेगवान, प्रयत्न अपुरे राहिले फिल्डरचे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, 4 चौकार। तोही सामन्याचा आनंद घेतो, त्याच्या बरोबरीने बंटी जोशी हा देखील खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेतोय, त्याचंही स्वागत आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून। आज त्याच परिसरातील मुरबी संघ टॉप 3 पर्यंत पोहोचलाय, सेमीफायनलची लढत आहे। चांगला फटका पाहायला मिळाला गुड्डूच्या बॅटमधून। जगदीशदा पाटील यांच्या वतीने मात्र 1000चा मला आर्थिक सहाय्य या स्पर्धेला मिळालं, त्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। परंतु कमालीची गोलंदाजी, बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये खरं तर मजबूत राहिलेत कानपोली संघाचे गोलंदाज। प्रत्येक गोलंदाजाचं कॉन्ट्रीब्युशन अतिशय महत्त्वाचं राहिलं। सुरुवातीला सुधीर पाटील हा खरं तर पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट गोलंदाज होता, परंतु आता आदेश त्या ठिकाणी पहिल्या षटकात जबाबदारी घेताना त्याला पाहिलं। धीम्या गतीचा बॉल कट केला, बॉलला परंतु जास्तीचा बाहेर टाकला चेंडू, लाईन चेक केली पंचाने आणि इथे मात्र पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल, अतिरिक्त रन शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न होता, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। धावसंख्येत वाढ होईल, टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय या ठिकाणी 11, एक गडी बाद 11, नेल्सन फिगर 111 स्कोर कार्डवरती। याही वेळेला आपण पाहिला त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली, शॉट्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये सुमित पाटील या खेळाडूच्या माध्यमातून। बॉलला स्टॉप केलं ते गरजेचं होतं, कारण मागे प्रोटेक्शन नव्हतं, जर तिथे त्या शतरक्षाला बीट केलं असं कदाचित आणखीन एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता। प्रतीकच्या बॅटमधून सिंगल आली, 12 धावा धावफलकावरती। अतिशय मोठा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा संध्याकाळ झाली आहे, परंतु प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या अवतीभोवती मोठ्या संख्येने वाढू लागली मोरबे नगरीमध्ये। यावेळेला वेट अँड वॉच, वाट पाहिली आणि वाट लावली, मिड विकेटच्या बाहेर शुभमने फेकला बॉलला, सीमा पार, इट्स अ मॅक्झिमम हिट, षटकार। क्रिजचा त्याने वापर केला, अगदी स्टम्प्सला लगत आले, मागे आले आणि त्यानंतर मात्र बॉलला ओव्हर पिच पद्धतीने बनवून घेतला आणि तिथे मात्र चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला, षटकार चेतनच्या अगेन्स्ट। यावेळेला यॉर्कर फक्त दिशा दिली आहे, बॉटमहँडचा वापर करत असताना घाई झाली आहे, मागे चाललाय बॉल, आउटफुल फास्ट आहे, परंतु बॅकअपसाठी दुसरे खेळाडू आले खरं तर मिड विकेटमधून स्क्वेअर लेगमध्ये। अति घाई संकटाने असं म्हणतात आणि इथे धावा मिळतील या चेंडूवरती 3, एकूण धावा आल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा, एक गडी बाद।
शेली 11 जयदुर्गा मुरबी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतो नरेश शेठ पाटील मुरबी. नरेश शेठ क्रिकेटचा आनंद घेता निश्चित स्वरूपात या व्यासपीठावर आपलं डांगणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि दोन्ही बघा संघांना आम्ही सूचित करतो एका विकेटसाठी मालिकावीरसाठी खऱ्या अर्थाने 3 धावा या ग्राह्य धरल्या जाणार आहेत. आणि प्रत्येक सामन्याचा मात्र ज्या कशा प्रकारे आपण परफॉर्मन्स केलेला आहे फलंदाजी गोलंदाजी हे मात्र इथे धावा सुद्धा प्रत्येक सामन्याच्या अंतिम फेरीपर्यंत इथे खऱ्या अर्थाने काउंट केले जाणार आहेत. अतिशय महत्त्वाचा निर्णय. शेवटच्या सामन्यापर्यंतच्या रन गुण मात्र ग्राह्य धरले जातील. यावेळेला खरं तर आपण पहिला स्क्वेअर लेगमध्ये खेळण्यापर्यंत अक्रॉस द लाईन खेळायचं होतं रोहनच्या अगेन्स्ट. आणखीन एक डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज या टीमचा. बाला मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज झाला. तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक तिसरं पहिलं आणि सांघिक तिसरं षटक टाकत असताना बालाला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 21. रिप्ले टेलिकास्टमध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल हा चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर्ड झाला. अगदी पॅड लाईनवरचा हा बॉल होता. बिगिट करत असताना मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला शुभमच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आक्रमण हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती आडव्या बॅटने केला प्रहार. चेंडू गेला स्क्वेअर लेग बॉलच्या बाहेर सीमा पार. मॅक्झिमम हिट षटकार. पंचायतीचे विद्यमान सरपंच गणपत वाघेसाहेब यांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर षटकाराने त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. गणपत वाघेसाहेब विद्यमान सरपंच मोरबे आपण सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपला आम्ही डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबे आणि वीर एंटरप्राइजेसच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. शुभमला शॉर्ट बॉल मिळाला त्याचा मात्र पुरेपूर फायदा त्याने उचलला आणि आज संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 सामन्यामध्ये त्याने आतापर्यंत 21 चेंडूमध्ये 73 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. ज्यामध्ये 9 षटकार 3 चौकार त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं. 73 धावा वैयक्तिक त्याच्या नावावरती राहिल्या. अफलातून खेळ मात्र त्याने या स्पर्धेमध्ये साकारलाय. बरेच खेळाडू आपण पाहिला मालिकावीराच्या रेसमध्ये आहेत आणि ज्या संघाला आणखीन एक सामना खेळण्याची संधी मिळेल त्याला मात्र नक्कीच त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल यात शंका नाही आहे. त्यामुळे हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे हाच हेतू राहील या दोन्ही संघांचा. आक्रमक झाला शुभम ठाकूर. 27 धावा स्कोर कार्डवरती. षटक आपण जर पाहिलं 2.2 चेंडूंचा खेळ संपलाय. बालाच्या अगेन्स्ट हल्ला बोल करत असताना शुभम यावेळेला फुल लेन बॉलला उडवलाय पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनला. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच. लगातार दुसरा षटकार. रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पाहिला खरं तर फुटवर्क नव्हता परंतु बॉटम हँडचा योग्य वापर त्या ठिकाणी केला शुभमने. मैदानाच्या चहू बाजूला तो फटके मारू शकतो हे दाखवत असताना शुभम ठाकूर यावेळेला अक्रॉस लाईन खेळायचं होतं. गती होती चेंडूमध्ये. शफल झाले आणि बरोबर डाव्या एसटीवरून बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. त्यामुळे पंचांनी याच्यावर निर्धाव घोषित केलं. ऑन साईडला हा फटका खेळायचा होता बॅट रील करून दाखवत असताना शुभम त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळलेला नाही आहे. डॉट बॉल. एक चेंडू एक विकेट एक रन मात्र या मॅचमध्ये महत्त्वाचे राहील. एका विकेटसाठी 3 गुण ग्राह्य धरले जातील. एका रनसाठी 1 गुण हा कदर मालिकावीराच्या रेसमध्ये असल्या खेळाडूला ग्राह्य दिले जातील. यावेळेला गुडघा टेकत हा फटका सजवला. स्लॉग हिट उंची घेतली आणि अंतर देखील कापलंय. शुभम ठाकूर ही इज ऑन फायर वन्स अगेन. अजून एक मात्र रुबाबदार दमदार दर्जेदार षटकार शुभमने मात्र या मॅच मध्ये केली आहे. निर्णायक मॅच मध्ये मात्र आता तो आक्रमक झालाय. आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं आणि संघ जाऊन पोहोचला मैदानामध्ये. एक गडी बाद 33 या धावसंख्येवरती. 39 माफी असावी. 39 धावा या स्कोर कार्डवरती आहेत. थोडंसं लेट अपडेट झालं लाईव्हच्या माध्यमातून. आम्ही प्रदीप भगतचं कौतुक करेल. अचूक माहिती त्यांनी आम्हाला दिली. 39 धावा धावफलकावरती आल्या. एक गडी बाद. चांगलं योगदान. सुस्थितीमध्ये आहे सध्या हर्षाली 11 YCC जयदुर्गा मुरबी हा संघ. अतिशय मोठं नाव. यावेळेला लो फुल टॉस बॉल फक्त दिशा दिले. हलक्या हाताने कव्हर्स मध्ये बॉलला ढकललं. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं घाई झाली आहे. फेकी सुंदर होती. बॉल कलेक्ट करताना बाळाकडून चूक झाली आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्या या चेंडूवरती. तिसरं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मुरबी संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली. एक गडी बाद 41. बघा विनंती करेन कानपोली संघाला फिल्डिंग लावून घ्या आणि लगेच 4थ्या षटकाची जबाबदारी आपण द्या कारण वेळ आता फार कमी आपल्याकडे. प्लीज. तर व्यासपीठावर आपण पाहतो मोरबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय आहे
गणपत वाघसाहेब सरपंच साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने डांगरनेश्वर क्रिकेट संघ आयोजित सरपंच चषक 2024 या स्पर्धेकरता 5,001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये ते सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही वीर एंटरप्राइजेस आणि ग्रामस्थ मंडळ मोरबे यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. आणि प्रभाकर दाभणे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण या व्यासपीठावर आपलेही सहर्ष स्वागत आहे. सुधीर पाटीलचं खरं तर स्लॉग ओव्हरचं षटक. डेथ ओव्हरमध्ये मात्र सुधीर गोलंदाजी मार्कवरती आलाय. निर्णायक षटक राहील कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 14च्या सरासरीने 41 धावा आलेल्या आहेत आणि अजून एक षटक पेंडिंग आहे. त्यामुळे आता हे षटक अतिशय महत्त्वाचं राहील. कमीत कमी धावा खर्च करायच्यात. एका बाजूने खरं तर जो मोमेंटम मिळाला मोरबी टीमला त्याच्यामध्ये सातत्य टिकवायचं गुड्डू आणि त्याच्या बरोबरीने शुभम या 2 फलंदाजांना. याही वेळेला आपण पाहिला लोअर फुल टॉस ऑन साईडला फटका पाहायला मिळाला. टर्न केला मिड विकेट क्षेत्राकडे. अगदी सहजगत्या सिंगल घेतली. सकाळी आपण मॉर्निंग वॉकला ज्या पद्धतीने गार्डनमध्ये धावतोय रोडमध्ये धावतोय त्या पद्धतीने ही सिंगल घेतली कारण त्याला हवी स्ट्राईक महत्त्वाची आहे कारण त्याच्याकडे कॉन्फिडन्स आता त्याचा कॉन्फिडन्स लेवल हा हाय झाला आहे. ज्यापैकी त्याने फलंदाजी केली आहे संपूर्ण खरं तर मागच्या इनिंगमध्ये 10 बॉल 31 वरती तो खेळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आहे. यावेळेला देखील आपण पाहिला पहिली रन वेगाने घेतली. दुसऱ्या रनचा कॉल डेफिनेटली केला जाईल. शुभम निघालाय या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडकडे आणि 2 धावा आल्या. कव्हर्समधला फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर उभा होता डीपमध्ये त्यामुळे संधी मिळाली दुसऱ्या रनची. ती मात्र संधी पूर्ण केली. त्या संधीचं सोनं केलं दोन्ही फलंदाजाने आणि 2 धावा घेत असताना आपण पाहू शकाल 44 वरती पोहोचलाय. या ठिकाणी YCC हर्षल 11 जयदुर्गा मोरबी हा संघ 44 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला ब्लॉक हॉलमध्ये टाकला चेंडू. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असे आमचे महागुरू सातत्याने सांगत असतात आणि त्याचाच योग्य वापर आणि त्याचा फायदा सुधीर पाटीलला मिळाला. बघा राऊंड द विकेट येतात आणि चांगल्या पद्धतीने ते बॉल बरोबर खोलात टाकतात. फलंदाजाला रूम क्रिएट करून देत नाही मोठा फटका खेळण्यासाठी. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल स्लॉग ओव्हरमध्ये 44 रन ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल याही वेळेला फुल टॉस ड्राईव्ह केला बॉलला. लॉंग ऑफमध्ये एक चेतन आहेत. फंबल झाले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना घाई झाली आहे. रन कंप्लीट होईल का नाही हे पाहायचं आहे. आणि इथे मेन अंपायरने तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. टीव्ही अंपायर हे आपण चेक करूया. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून एक धाव महत्त्वाची आहे. शुभम मात्र चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतो. डोक्याचा वापर करत असताना क्रीडांगणाच्या आतमध्ये सेकंडचा कॉल रिस्क घेतली होती त्या ठिकाणी प्रतीकने. गुड्डूने थ्रो अतिशय चांगला झाला होता पण तो बॉल त्यावेळेला हातातून निसटला देखील होता आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा संधी मिळाली रनआउटची. मग ऑन स्क्रीन स्लो मोशनमध्ये तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळेल एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून नेमकं काय घडलं या ठिकाणी ते चेक केलं जाईल. संदेश शेळके आणि टीम सज्ज आहे. बघा बॉल हातातून निसटला आहे आणि त्यानंतर पुन्हा संधी मिळाली सुधीर पाटील यांना रनआउटची. आणि तदनंतर मात्र खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे की नाही हे चेक केलं जाईल. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळेल चित्र. बॅट हवेमध्ये आहे. बॉल पकडतात त्या ठिकाणी सुधीर. त्याच ॲक्शनमध्ये चेक केलं जात आहे ऑन स्क्रीन. खेळाडू बाद खरं तर गुड्डू यांची बॅट थोडीशी हवेमध्ये असल्या कारणामुळे हा खेळाडू बॅट झाला. जर बॅट ग्राउंडिंग करते पुढे गेले असेल तर कदाचित हा खेळाडू सुरक्षित राहिला असता पण तो सांघिक यश मिळालं अथर्व 11 गावदेबी कानपोली या टीमला. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं शुभम ठाकूरला स्ट्राईक मिळाली जो 11 चेंडू 33 वरती खेळतोय. 300चा स्ट्राईक रेट त्याने बॅटिंग केली या इनिंगमध्ये. अफलातून फलंदाजी करत असताना शुभमला आपण पाहत आहे. तर रमेश फडके रौनक ग्राफिक्सचे जे ओनर्स आहेत अनेक क्वालिटी विथ क्लॅरिटी आज संगम नेहमी त्यांच्या कटआउट्सच्या बॅनर्स कटआउट्समध्ये आपण सातत्याने पाहत असतो. स्वागत आहे तुमचं. सर्वेश ठाकूर मैदानाकडे गेला नॉनस्ट्रायकिंग एंडवरती. धीम्या गतीचा बॉल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह लॉंग ऑफला चेतन पुन्हा एकदा आहे. एक खराब फिल्डिंग. अति घाई संकटात नाही. आपण पाहताय थोडी घाई झाली. खरं तर अतिशय वेगाने तो थ्रो करायचा होता पण तो बॉल कलेक्ट करण्या अगोदरच गॅदर करण्या अगोदरच मात्र घाई झाली. त्यामुळे 2 धावा या चेंडूवरती आल्या. धावसंख्येत बदल एकूण धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. त्या म्हणजे 2 गडी बाद 47 47 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटच्या षटकातील आता काही बॉलचा खेळ बाकी आणि वैयक्तिक मैदानामध्ये 36 वरती खेळतो शुभम ठाकूर हा खरं तर फलंदाज. शुभम ठाकूरला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला देखील आपण पाहिला लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललाय. सेकंडचा कॉल झालाय परंतु इथे प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करावा लागेल फिल्डिंग टीमला.
तुम्ही स्ट्रायकिंग एंडला जर थ्रो केला तर नक्कीच त्या रन वाचवता येतील. ओव्हर कंप्लीट. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना हर्षाली 11 YCC जयदुर्गा मुरबी टीमची धावसंख्या धावफलकावरती आली, ती म्हणजे 2 गडी बाद 49-50चं टार्गेट उभं केलं. परंतु एकदा जोरदार डाव द्या शुभमसाठी, ज्याने चांगली कामगिरी केली. 30+ रन या खर्द सामन्यामध्ये त्याने साकारल्या. 50चं टार्गेट उभं केलं कानपोली संघासमोर. चला लवकरात लवकर कानपोली संघ आपण डगआउटमध्ये या आणि लवकरात लवकर मुरबी संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. आता वेळ फार आपल्याकडे कमी आहे. तर थँक्स रोशन. इथे मान्यवरांचा सन्मानित केला जात आहे. सन्माननीय गणपत वाहक विद्यमान सरपंच मोरबे ग्रामपंचायत यांचा येतोची सन्मानित केला जाईल. मी बजरंग उलवेकर यांना आमंत्रित करतो आणि त्यांच्या समेत गोपीनाथ उलवेकर या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते मोरबे ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे की एक उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना मोरबे ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, मोरबे गावचे प्रथम नागरिक गणपत वाघ साहेबांचा येतोची सन्मान. इथे बजरंग उलवेकर माजी सरपंच मोरबे यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. गोपीनाथ उलवेकर बजरंग उलवेकर या दोन्ही एक खऱ्या अर्थाने परममित्रांच्या शुभ हस्ते गणपत बाग साहेबांचा येतोची सन्मान केला जात आहे. त्यानंतर रौनक ग्राफिक्सचे सर्वे सर्वा रमेश फडके या आपला येतोची सन्मान इथे केलं जाईल. रमेश फडके खऱ्या अर्थाने त्यांची रौनक ग्राफिक्सचे खऱ्या अर्थाने डिजिटलच्या माध्यमातून त्यांचा खूप मोठा योगदान असतो आणि अशा व्यक्तिमत्वाचा आपण इथे सन्मान करूया. आज वीर इंटरप्राइजेसचे ओनर संदीप शेट उलवेकर यांचं निमंत्रण स्वीकारून रमेश फडके आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. आपला यथोचित गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. खऱ्या अर्थाने बघा की निश्चित स्वरूपात विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने जोपासना करणाऱ्या या विचारांच्या वारशाची अशा दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर काशीनाथ दादा भोपी शांततेचे प्रतीक व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार या आपण व्यासपीठावर आपलं इथे मनपूर्वक स्वागत आहे. काशीनाथ भोपी रिडगर बजरंग उलवेकर तुमचे खास परममित्र आहेत, ते तुम्हाला इन्व्हाइट करतात. या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि समीर पाटील भिंगार यांचा सन्मानित केला जाईल. समीर दादा या आपला येतोची सन्मान गोपीनाथ उलवेकर यांच्या शुभ हस्ते ते केले जाईल आणि आपण सामन्याकडे लगेचच वळणार आहोत. समीर पाटील यांचा येतोची सन्मान येथे गोपीनाथ उलवेकर यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केले जात आहे. प्रभाकर दाबणे आपण या आपलं स्वागत केले जाईल. संतोष फडके यांचं आगमन झालेलं मनपूर्वक स्वागत. प्रभाकर या आपला सन्मान केला जाईल. आणि बोलूया समालोचन कक्षमध्ये आमचे समालोचक मित्र पुन्हा एकदा रोशन आणि त्यांच्या समवेत रॉकस्टार इथे जोडले जातील. धन्यवाद. 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. बॅटिंग करत असताना कानपोली टीमला चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चेक. तर मोहन शेळके यांच्या शुभ हस्ते प्रभाकर दाबणे यांचा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली. हा सामना जिंकणं दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण या स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण बनेल याचं उत्तर तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये मिळेल. त्यामुळे हा सामना जिंकत तुम्हाला पुढे जावं लागेल. संकेत पाटील वर्सटाईल गोलंदाज, व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, यॉर्कर, कटर बॉल असे अनेक वैविध्यपूर्ण चेंडू त्याच्याकडे आहेत. असा गोलंदाज मात्र या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आला. आणि समोर आपण पाहता खेळाडू असेल सज्ज स्ट्राईक एंडला रोहित पाटील आणि त्याच्या बरोबरीने आदेश मते नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. गेम इज ऑन. डावाला सुरुवात झाली. पहिलं षटक ठरवेल सुरुवात कोणत्या संघाची चांगली होईल. धावा जास्त आल्या तर कानपोली संघाची सुरुवात चांगली होताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. छोटा पॅक बडा धमाका, मिला मौका और जडा चौका. पहिल्या बॉलवरती स्वागत करत असताना संकेतचं रोहित पाटील 4 धावा. आदेश फडके करंजाडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आदेश या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता रोहित पाटील. सुरुवातीला पहिला बॉल चौकाराला थोडासा
कटर बॉल ऑफ ब्रेक होता त्या ठिकाणी संकेतचा ओळखलं लवकर आणि त्या ठिकाणी फटका देखील तितकाच सुंदर पाहायला मिळाला. खोदून काढला बॉलला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. मागे फिल्डर आहेत त्या ठिकाणी एकच धाव मिळेल या चेंडूवरती. सिंगल रन आणि संघ जाऊन पोहोचला आहे मैदानाच्या आतमध्ये 5 या धावसंख्येवरती. 50चं टार्गेट आहे. 12.50 हा पर ओव्हर मागे रिक्वायर्ड रन रेट असेल. या बॅटिंग करताना अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाला, ज्या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय वल्लभ ग्रामपंचायतचे माजी सरपंच भोलानाथ शेठ पाटील, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक. यावेळेला देखील फिरून मारला बॉलला, शॉर्ट स्क्वेअरला घाई झाली. दोघांमधले खरं ताळमेळ बिघडलं. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला असा नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला असता तर कदाचित या ठिकाणी शक्यता विकेटची वर्तवली गेली असती. परंतु इथे नियतीला हे मान्य नव्हता. थ्रो झाला स्ट्रायकिंग एंडला. आदेश थांबला. रोहितने नकार दिला. कोणतीही रन नाही आहे. रिस्क जास्त घेत नाही आहे दोन्ही खेळाडू. आदेशला देखील धमाकेदार सुरुवात करायची आहे. 5 धावा स्कोर करवती पहिल्या 3 चेंडूमध्ये आल्या. यावेळेला कव्हर्सला गॅपमध्ये मिड ऑफ आणि शॉर्ट एक्सच्या कव्हरच्या मधून बॉल झाला फरार आणि इथे मात्र रन्स आल्या 4. चौकार. अप्रतिम. खरं तर आपण पाहिला बॉलच्या मेरिटनुसार हा स्ट्रोक्स सजवला होता. त्या ठिकाणी आदेश मतेने त्याने लवकर ओळखलं हा बॉल लेग ब्रेक झालाय, बाहेर निघतोय आणि बरोबर गॅपमध्ये बॉल ढकलला. षटकार मारण्यापेक्षा चौकार मारण्यासाठी भरपूर तुम्हाला स्किलचा वापर करावा लागतो आणि तो स्किल त्या ठिकाणी आदेशने वापरला. त्याच्याकडे आहे हे स्किल, त्याच्याकडे आहे ही गुणवत्ता. तो मात्र सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये 9 धावा आल्या स्कोर कार्डवरती. संकेतचं हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. यावेळेला अगदी यॉर्क करायचा प्रयत्न होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह झालाय. लॉंग ऑनमधला फिल्डर चेंडू खाली येतोय. सिंगल मिळेल. पहिलं दशक पूर्ण झालं. 10 धावा स्कोर कार्डवरती आल्या. एखादं षटक इकॉनॉमिकल फिगर हवं आहे खरं तर या ठिकाणी मुरबी टीमला. तर एका बाजूने एखादं षटक मोठा हवं आहे ज्यामध्ये धावा जास्त येतील. कानपोली संघाला चांगलं बॅटल, मोठा संघर्ष तुम्ही या मोठ्या संघांमध्ये पाहताय मैदानामध्ये. खरं तर विशेष कौतुक आपण करू आयोजकांचं. खूप चांगली स्पर्धा आणि यशाच्या उंच शिखरावरती जाणारी स्पर्धा. यावेळेला खेचून मारला बॉलला, पिकअप शॉट, मिड विकेटला चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. कमालीचा एफर्ट्स लावलाय. 100% कमिटमेंट ज्याला म्हटलं जातं ते दाखवत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील उर्फ गुड्डू फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पुन्हा त्या रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता रोहितचा. स्लॉग हिट केला आणि शॉर्ट रनचा इशारा आलाय. चेक करायचा. यस. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. ऑन स्क्रीन बघितलं जाईल. त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग झालेली आहे की नाही हे चेक केलं जाईल. जर नसेल तर मात्र 1 रन मायनस होईल. 1 रन महत्त्वाचे आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय त्या ठिकाणी आलाय. अजून निर्णय प्रलंबित आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमच्या माध्यमातून चेक केलं जाईल. सेफली दोन्ही धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या हे मात्र पंचाच्या निदर्शनास आलं. त्यामुळे 2 धावा मिळतील अथर्व एंटरप्राइजेस गावदेवी कानपोली टीमला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12.50 रिक्वायर रन रेट होता आणि बरोबर सरासरी थोडीशी राखली आहे. 12 धावा आल्या आणि जमेची बाजू आपण जर पाहिली तर बिनबाद. विकी पाटील आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. निर्णायक षटक राहील विकीचं. डाव्या हाताचा हा गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये हिरो राहिला होता. त्याने इकॉनॉमिकल फिगर षटक टाकलं होतं आणि बॅटिंग देखील सुंदर केली होती. तो मात्र खेळाडू आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. बियर्ड लुक त्याचा आहे आणि तो मात्र गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल यावेळेला स्विंग अँड मिस. बॉल बाहेर टाकलाय त्यामुळे वाईटचा इशारा आपण पाहिला पंचांच्या माध्यमातून. 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात ॲड होईल. 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी तब्बल 37 धावांची गरज. 37 रन अजून करायच्या आहेत येणाऱ्या 18 बॉलमध्ये मुरबी टीमच्या अगेन्स्ट. कानपोली संघाला धीम्या गतीचा बॉल मागे आले होते. बरोबर आपण पाहिला त्या ठिकाणी जागा बनवून एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळायचा होता. इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. गती कमी होती परंतु टप्पा अचूक होता विकीच्या माध्यमातून. 1 डॉट बॉल आता मुरबी संघाला मात्र नक्कीच विजयाकडे घेऊन जाईल. तर एखादा मोठा फटका मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. कानपोली संघाला एक्स्ट्रा कव्हरला सॅम जज करतो. झेल होईल का? झालाय झेल आणि इथे मात्र पहिला धक्का बसला. जाळं लावलं होतं. खरं तर सापलं रचलं होतं या ठिकाणी आपण पाहिला आदेशसाठी आणि त्या साप्यामध्ये हा खेळाडू अडकला. एक्स्ट्रा कव्हरला सॅम ठाकूरने टिपला. झेल संपला. आदेश मतेचा खेळ.
वेळेस नाणेफेक इथे केले जाईल. आमची ऑर्गनायझर कमिटी ठरवतील ना सामना 2 षटकांचा खेळवाचा किंवा 3 षटकांचा खेळवाचा. मात्र कमिटीचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. कमिटी म्हणाली 2 षटकांचा सामना करणं अंधार इथे होत चाललेला आहे. 2 षटकांचा सामना असेल आणि यदा कदाचित कमिटी म्हणाले 3 षटकांचा सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. परंतु षटकं कमी नक्कीच केली जाणार आहेत. येस, डेफिनेटली या ठिकाणी हवामानाचा अंदाज आपल्याला घ्यावा लागेल आणि त्यानंतरच खरं तर तुम्हाला षटकामध्ये कपात करावी लागेल. अंदाज खरं तर आमचे गडगे साहेबांनी घेतलाय, सरांनी घेतलाय. मी मगाशी देखील म्हटलं अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तेव्हा आर्ग्युमेंट चालणार नाही कोणत्याही संघनायकाची. इतक्या षटकांचा सामना हवा. जे आयोजन कमिटी ठरवेल तो लास्ट डिसिजन असेल. विकी पाटील स्विच इट करत असताना मात्र फटका फसलाय. एज लागून मात्र बॉल मागे चालला फ्लॅश स्लिपला. खराब शॉट सिलेक्शन. खेळाडू बाद झाला रोहित पाटील. अजून एक धक्का बसतो या ओव्हरमध्ये कानपोली टीमला. थोडं स्पीडअप करायचं प्लीज. कानपोली संघाला विनंती राहील नवीन फलंदाज लगेच मैदानाकडे पाठवा. जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. नितेश पाटील हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. बघा थोडी घाई करा प्लीज. दोन्ही टीमला विनंती राहील. आता वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आज आपण पाहिलं 11 सामने आपण कव्हर करतो. त्यामधला 10वा सामना आहे. बरोबर 9च्या अगोदर चेंडू ट्रॅव्हल झाला विकेटवरती. ही खरं तर सुरुवात झाली आणि हे व्हायला हवं आपल्या रायगडमध्ये प्रत्येक स्पर्धांमध्ये, जेणेकरून जास्तीत जास्त षटकांचे सामने हे तुम्हाला पाहायला मिळतील. 14 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही आपण पाहता या मॅचमध्ये येणाऱ्या खरं तर 16 चेंडूमध्ये 14 चेंडूमध्ये 36 धावा माफी असावी. याही वेळेला आपण पाहिला स्विंग केला बॉलला. विकीचं कौतुक व्हायला हवं. या सामन्यामध्ये मात्र तो रंग भरतोय. कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी एका फलंदाजाला आक्रमक व्हावं लागेल. क्षमता आहे या टीमकडे. अगदी डेथ ऑर्डर पर्यंत आपण जर पाहिले चांगले फलंदाज कानपोली संघाकडे आहेत. यावेळेला शफल झाले होते. बॉलच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला परंतु अजून एक डॉट बॉल. ग्रेट कमबॅक या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. या ओव्हरमध्ये आल्या फक्त 2 धावा. गडी बाद केले 2 आणि हे षटक ठरलं मुरबी संघासाठी आता निर्णायक. 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी तब्बल 36 धावांचं समीकरण बाकी आहे. 12-36 बघा. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. फिल्डिंग लावा विकी पाटील. शुभम संकेत विनंती राहील आपण अधिकचा वेळ घेऊ नका. अजून एक सामना पेंडिंग आहे त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. 12 बॉल आणि 36 धावा. तर रोशन बघा शांडी पालकर खऱ्या अर्थाने सहकार्य करतात. गोलंदाजांना सांगतात की स्पीडली तुम्ही तुमच्या दिशेकडे वाटचाल करा आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज व्हा. स्वतः पंच त्यांना खऱ्या अर्थाने इशारा देतात. आणि खरं तर सॅमच आज लेट आलाय दुपारी, त्यामुळे थोडा उशीर झाला. रात्री 24 तास ऑनलाईन, त्याची सकाळ 12 नंतर होते, त्यामुळे तो आज लेट आलाय. आणि त्याला बघा आमचे सँडी पालकर त्याच्या ट्रॅकवरती घेऊन जात आहेत. 12-36 समीकरण बाकी आहे. समोर आता फलंदाज चेतन पाटील, विध्वंसक फलंदाज, स्फोटक फलंदाज स्ट्रायकिंग एंडला जो मैदानावरती राहील. चेतन तोपर्यंत हा सामना जिवंत राहील कानपोलीसाठी. फुलटॉस बॉल फिरून मारला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नशिबाची साथ. सर्वेश बघा लास्ट मोमेंटला बॉल डायव्हर्ट झाला, बदलला होता, सरकला होता दुसऱ्या बाजूला, परंतु कंट्रोल फिल्डरचा पाहायला मिळाला. बॉलला थांबवलं. एकच धाव या चेंडूवरती आले. टाळ्यांचा गजर झाला सर्वेशसाठी. आता 11 चेंडूमध्ये विजयासाठी धावा करायच्या तब्बल 35. 11-35 समीकरण बाकी आहे. शेवटचे 11 बॉल आणि 35 धावा. या वेळेला देखील बॉलला फिरवलंय का तर सॅमने. सॅम देखील एक स्टायलिश खेळाडू आहे मोरबीचा. त्याच्याकडे देखील चांगलं व्हेरिएशन आहे. तो देखील लेग ब्रेक ऑफ ब्रेक करतोय. परंतु समोर चेतन आणि नितेश, खरं तर ही जोडी देखील तेवढीच घातक आहे. वेट केला, जागा बनवली होती परंतु टाइम करता आलेला नाहीये. बॉल स्क्वेअर लेग कडे चालला अलॉंग द कार्पेट. एकच धाव आली. आता संध्याकाळ होत झाली आहे. थंड क्लायमेट, आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहोत. आम्ही कालही सांगितलंय खरं तर माथेरानच्या डोंगर रांगा, समोर मलंगड आहे परिसर आणि एका बाजूने संपूर्ण आपण पाहिलं त्या ठिकाणी फॉरेस्ट. त्याच्या अगदी मधोमध हे क्रीडांगण. आणि परंतु या थंड क्लायमेटमध्ये वातावरण गरम करणारा फटका आला चेतनच्या बॅटमधून. 6 धावा षटकार. त्या बाद नितीन सांगतो उशीर होता कामा नाही या फटक्यांसाठी. आणि इथे अगदी समय सूचकता ओळखली चेतनने आणि डीजेने देखील ओळखली. चांगलं संगीत तुम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकताय.
आयुष्य असो किंवा प्रत्येक क्षेत्र असो, टायमिंगला महत्त्व असतं. क्रिकेटमध्ये देखील टायमिंगला महत्त्व दिलं जातं आणि टायमिंग चांगलं होतं. चेतनचं आमच्या डीजेचं देखील टायमिंग चांगलं होतं. 6 धावा आल्या. 8-28 समीकरण बाकी. YCC हर्षल 11, जयदुर्गा मुरबी विपक्ष अथर्व 11, गावदेवी कानपोली अशी एक मोठी लढत मैदानामध्ये आपण पाहत आहे. यावेळेला देखील ऑन साइडला धमाका. या इथे आपण जर पाहिला चेतन पाटीलचा तडाखा, लॉंग अँड स्ट्रॉंग हिट, षटकार. धमाका. मी मगाशी म्हटलं चेतन जितका वेळ विकेटवरती उभा राहील तोपर्यंत या सामन्यामध्ये खरं तर अशा पल्लवीत राहतील कानपोली संघाच्या. बघा घाई करायचे प्लीज. नवीन चेंडू आपण चॉईस करा लगेच. आता वेळ कमी आपल्याकडे. प्लीज नगआउटमध्ये आणखीन एक चेंडू द्या तुम्ही चॉईस करून. आयोजकांना विनंती राहील. वेळ वाचेल आपला. 7-22चं समीकरण बाकी आहे. निर्णायक चेंडू आता सॅमला टाकायचा आहे. हा बॉल अतिशय महत्त्वाचा राहील सॅमचा, कारण इथे जर का आणखीन एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल. अथर्व 11 गावदेवी कानपोली संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे त्या ठिकाणी चेतन पाटील हा खेळाडू. संकट भरपूर आहेत परंतु या संकटांना तोंड देण्याची क्षमता देखील आहे कानपोली टीमकडे. या संकटावरती मात करेल का कानपोली संघ, की एका बाजूने पुन्हा एकदा कमबॅक करेल मुरबी संघ, हे पाहायचं आहे. इथे आपण पाहतो थोडंसं व्यत्यय निर्माण झाला खेळाडूला, त्यामुळे पंचाने इथे चेंडू डेड घोषित केलाय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्या रनवेवरती सज्ज व्हावं लागेल. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द स्टम्प्स गोलंदाजी मार्कवरती सॅम ठाकूर. इथे देखील आक्रमण. याही वेळा त्याच दिशेने फटका लांब लचक मोरबे गावामध्ये चेंडूला पाठवलं चेतनने. सीमा पार. 6 धावा. गगनचुंबी षटकार. वारकी वाघाच्या जबड्यात घालून हात मोदिते दात जात आमुची पाप चालून पाने पाने. आमच्या महाराष्ट्र शिवरायांच्या इतिहासाची जिवंत वीरत लढले लढले नवलते काय घडले. शिर वेगले झाल्यावर धडते अवघे लढले. मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथाई त्याची. पा चालून पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. आपण एकत्र यायचं नाही प्लीज. मुरबी टीमला विनंती राहील फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू आणि 16 धावा. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा फटका पाहिला ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा चेतनचा हा धमाका. अफलातून फलंदाजी केली. लगातार 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि इथून मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन करत असताना अथर्व 11 गावदेवी कानपोली हा संघ. मागच्या ओव्हरमध्ये विकीने बरंच काही करून दिलं मुरबी टीमसाठी. 2 धावा खर्च करत त्याने 2 गडी बाद केले, परंतु या ओव्हरमध्ये सॅम ठाकूर थोडासा म्हणण्यापेक्षा अतिशय महागडा ठरला आणि इथून कमबॅक. सामना संपलेला नाहीये. गोलंदाजी मार्कवरती आलाय सर्वेश. स्ट्राईक हवी आहे. स्ट्राईक द्यायच्या नितेशला चेतनला आणि इथे आपण पाहताय खरं तर डॉट बॉलचा इशारा आलाय. स्ट्राईकसाठी तडफडतो आता. खरं तर त्या साईडला आपण पाहिला त्या बाजूला नॉनस्ट्रायकिंग घेतला चेतन. पाण्यामधून एखादा मासा आपण जमिनीवरती काढला की तो पुन्हा एकदा पाण्यामध्ये जाण्यासाठी तसा तडफडतो, तसा मात्र तडफडतो स्ट्राईकसाठी चेतन पाटील हा खेळाडू. कारण त्याला माहिती आहे तर तो जितका जास्त चेंडू फेस करेल या खरं तर 6 चेंडूंमध्ये तितकं योगदान चांगलं राहील संघासाठी. 5 बॉल आणि एका बाजूने 16 धावांची गरज. अटॅकिंग फिल्डिंग. सिलिमिडॉनला एक फिल्डर उभा केला. सिलिमिडॉनच्या दिशेने आपण पाहता स्वतः कॅप्टन संकेत उभे राहिलेत. ही रणनीती फार गरजेची आहे कारण एक एक धाव तुम्हाला रोखायचे आहे आणि इथून मात्र हा सामना पुन्हा एकदा हाय व्होल्टेज होत चाललाय. 5 चेंडू 16 धावांचं समीकरण. इथे लाऊड ऑफिस झाले. यॉर्क लाईनवरती हा बॉल होता. खरं तर टोकर्शर यॉर्कर, परंतु लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन मिळाली. बॉलचं डिरेक्शन इम्पॅक्ट लेग स्टिकच्या बाहेर होतं, त्यामुळे पंचांनी इथे मात्र लेग बाय घोषित केलं. अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. 4 चेंडूमध्ये आता विजयासाठी तब्बल 15 धावांचं समीकरण बाकी आहे. 4 बॉल आणि 15 धावा. 4 चेंडू 15. निर्णय घेतला खरं स्ट्राईक रोटेशनचा आणि खरं तर असं म्हणतात तुम्ही घेतला निर्णय योग्य आहे की नाही हे तुमच्या हातामध्ये असं तुम्ही ठरवायचं. असं तुम्ही घेतला निर्णय योग्य की अयोग्य त्यासाठी तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. आता या क्षणाला स्ट्रायकिंग एंडला चेतन आलाय. मधल्या फैतला संकट मोचक खेळाडू. मॅच ऑन. 4 बॉल 15. अंतिम सामना खेळण्याची संधी कोणत्या टीमला मिळेल हे आपल्याला पाहायचं आहे. मुरबी की कानपोली टॉप 2 मध्ये पोहोचेल. बेलोडी संघ प्रतीक्षा करतो मेगा फायनल मध्ये. 4 चेंडू आणि 15 धावा. चेतन मैदानाच्या आतमध्ये लढवय्या खरं तर हा खेळाडू.
योद्ध्यासारखा लढलाय या मॅचमध्ये. इथे देखील ऑन साईडला एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. चेतन स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, हताश निराश झालाय आणि इथे मात्र तो थांबलाय. बघा एक एक रन महत्वाचे आहे, पण तो स्ट्राईक हव्या चेतनला, त्यामुळे कोणतीही रन या चेंडूवरती आलेले नाहीये. 3 बॉल 15 आता इथून प्रत्येक बॉलवरती आक्रमण. डू ऑर डाय. चला बेलोली संघाचा कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मेगा फायनलचा. 3 बॉल 15 शॉट ऑफ लेन. या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करत असताना आता मोरबी संघ सर्वेशचं कौतुक करावं लागेल. यस, बेलोली संघाचा कर्णधार आलाय. 2 चेंडू आणि 15. बघा विकीचं षटक या सामन्याला कलाटणी देऊन गेलं. जे षटक राहिलं होतं 2 धावांचं, ज्या षटकामध्ये 2 विकेट मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर सॅमवरती आक्रमण झालं जरूर, परंतु सर्वेशनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय. 2 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण बाकी आहे. 2 बॉल 15 अशक्य प्राय असं आता खरं तर हे आव्हान उभं राहिलंय कानपोली संघासमोर. एका दुसरा खराब चेंडूच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल, परंतु इथे आता पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावरती आला मोरबी संघ. 1 बॉल बाकी आहे, 14 धावा करायच्यात फक्त आणि फक्त. या मॅचची आता औपचारिकता शिल्लक राहिली. बघा जसा सामना संपेल तसा मी विनंती करेन विनर टीमच्या कॅप्टनला आपण धावत स्टेजवरती यायचं आहे. संकेतला खास करून विनंती राहील, कारण रिझल्ट आम्ही डिक्लेअर केलेला नाही अजून. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल 14 आणि यावेळेला हा सामना जिंकलाय आणि टॉप 2 मध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. या स्पर्धेमध्ये दुसरा संघ हर्षाली 11 YCC जयदुर्गा मोरबी संघ. अभिनंदन टीम मोरबी, हार्ड लक टीम अथर्व 11 गावदेवी कानपोली. थँक्स रोशन. इथे जयदुर्गा मोरबी क्रिकेट संघाचे संगनायक संकेत यायचे आपण बघा, आणि इथे निश्चित स्वरूपात YCC हर्षाली संकेत संदीप दादा उलवेकर या स्पर्धेची आन बाना निशान अंतिम सामन्याचं नाणेफेक त्यांच्या शुभ हस्ते केलं जाईल आणि सामना 2 षटकांचा असणार आहे. सामनावीर या सामन्याचा ज्याने 38 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे तो खेळाडू आहे शुभम ठाकूर. बेलवली. शुभम ठाकूर प्लेअर ऑफ द मॅच. आपण या सामन्यानंतर तो सन्मान करणार तर आहोत. नाणेफेक मोरबी संकेत निर्णय हा YCC हर्षाली 11 मोरबी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी जयदुर्गा बेलोली क्रिकेट संघ मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे. शुभम सामन्यात 2 षटकांचा असणार आहे. या सामन्याचा हिरो शुभम. या शुभमला सामनावीराचं किताब इथे दिले जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर रमेश फडके रौनक डिजिटलचे ओनर्स आहेत ग्राफिक्स. या खऱ्या अर्थाने